नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मराठी विषयाच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा म्हणजे आपली मातृभाषा आणि या मातृभाषेचं आपणा सर्वांना खूप मोठा अभिमान असतो। हा अभिमान प्रत्येकाला असणं गरजेचंच आहे आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, माय माऊली मराठी माझी अथांग तुझे रूप, जितके जावे खोलात तितके मोठे साहित्य स्वरूप, जय जय हे मराठी भाषा तुची दाखविशी जीवनाला दिशा। विद्यार्थी मित्रांनो, ही मराठी भाषा आपल्याला तिचे अनेक रूप आपल्याला दाखवत आहे। आपण लेखन, वाचन, श्रवण, भाषण ही कौशल्य हिच्यामुळेच आपण अवगत करू शकलो आहोत आणि ही कौशल्य अवगत होत असताना या सर्वांमध्ये महत्त्वाचं जे कौशल्य आहे ते म्हणजे वाचन। कोणीतरी म्हटले आहे, वाचाल तर वाचाल। कारण वाचन करणे हे अत्यंत निकडीचे असे एक कौशल्य आहे। हे एखाद्याच्या आयुष्याचं अविभाज्य घटक असणे अत्यंत आवश्यक आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले, परंतु रस्त्यावर लागलेल्या चित्रपटगृहांच्या पाट्या, त्याचप्रमाणे विविध एसटी बसेसच्या पाट्या वाचून त्यांनी आपले वाचन हे प्रगल्भ केले आणि यानंतर त्यांनी आपल्यासमोर एक प्रकारचा खूप मोठा साहित्याचा ठेवा आपल्याला दिलेला आहे। अशी अनेक उदाहरणं आपण जर पाहिली तर अनेक उदाहरणं आपण साहित्यिकांची घेऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, की आपण वाचन का केलं पाहिजे? वाचन आपल्याला आपल्या आयुष्याला एक वेगळी प्रेरणा देत असतं आणि म्हणूनच आपण वाचन करणं अत्यंत आवश्यक असतं। मग या वर्षी आपल्याला इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये नवीन भाग आपल्याला देण्यात आलेला आहे, जसं गद्य, पद्य, व्याकरण, काही प्रश्न किंवा व्याकरणच्या कृती आणि त्याचप्रमाणे उपयोजित लेखन सुद्धा आपल्याला देण्यात आलेलं आहे। आपण ते करू सुद्धा शकतो। मात्र यामध्ये 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये स्थूल वाचन हा एक नवीन घटक आपल्यास दिलेला आहे। या घटकामध्ये स्थूल वाचनामध्ये एखाद्या अशा धड्यांचा त्यामध्ये समावेश केलेला असतो की त्या धड्यांचा वाचन करून विद्यार्थी स्वतः त्यामध्ये जो काही संदेश दिलेला असतो तो संदेश अवगत करू शकतो। मग स्थूल वाचन म्हणजे काय? तर स्थूल वाचन म्हणजे धड्याचा स्वतः केलेला अभ्यास। विद्यार्थी त्याच्यामधील असलेल्या कौशल्यांचा, त्याच्यामधील असलेल्या क्षमतांचा वापर करून स्वतः त्याने या धड्याचा अभ्यास करणे हा स्थूल वाचनामागचा हेतू आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावर्षी आपल्या पहिल्या भागामध्ये जे स्थूल वाचन देण्यात आलेलं आहे ते आहे बाल साहित्यिका गिरिजा कीर। तर विद्यार्थी मित्रांनो, बाल साहित्यिका गिरिजा कीर या स्थूल वाचनाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड। तर सर्वात आधी आपण डॉक्टर विजया वाड यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। या आहेत डॉक्टर विजया वाड, सुप्रसिद्ध लेखिका। यांचा जन्म सन 1945 साली झाला। डॉक्टर विजया वाड या बाल साहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांच्या कथा, कादंबरी, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्षे अध्यक्ष होत्या। विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धांच्या
कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट. ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, त्याचप्रमाणे एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, तसेच झिपरी, बिट्टीच्या 12 बात्या या बाल कादंबऱ्या आणि उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, तसेच चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डॉक्टर विजया वाड यांच्या काही पुस्तकांचे मुखपृष्ठ पाहूया. तर हे आहे वेधक या पुस्तकाचं मुखपृष्ठ. वेधक विजया वाड, ज्याचं मनमोर, तसेच साखर माया, गोष्टींचे घर, वेणी, नात्यांची घट्ट विण करणाऱ्या कथा व लेख या पुस्तकामध्ये संग्रहित आहेत. तसेच आपल्या मुली वाढवताना याबद्दलचे विचार मंथन डॉक्टर विजया वाड यांनी या पुस्तकात केले आहे. तसेच 10वी आता बिनधास्त, आता नो टेन्शन ऑनली अटेन्शन अशी 10वीच्या विद्यार्थ्यांना एक आत्मबळ वाढवणारी अतिशय सुंदर असं हे पुस्तक त्यांचं आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच सावित्रीच्या लेकी, प्रत्येक किशोरीचा आत्मविश्वास वाढवणारी चरित्रे या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे तिसरी घंटा, आपल्या घरातील ज्येष्ठांवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी जिव्हाळ्याच्या कथा या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तसेच ही तिसरी घंटा या पुस्तकाची नवीन आवृत्ती आहे. अशा या डॉक्टर विजया वाड यांचं विपुल असं लेखन आपल्या या मराठी भाषेमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला या मराठी भाषेमध्ये खूप सारे चांगले ज्येष्ठ असे लेखक, लेखिका, कवी, कवयित्री लाभले आहेत. स्थूल वाचन, बाल साहित्यिका गिरिजा कीर याचा पाठ प्रकार येतो रसास्वाद, समीक्षा प्रकार ओळख. चला तर मग सगळ्यात आधी आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर या स्थूल वाचनाची पाठ परिचय करून घेऊया. लेखिका म्हणतात, काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. आता वलयांकित म्हणजे सभोवताली वेढलेले आणि हृदयांकित म्हणजे प्रत्येकाच्या मनावर वेढलेले किंवा मनामध्ये कोरलेले. तर ही काही नावे वलयांकित असतात तर काही नावे हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे. लेखिका म्हणतात की गिरिजा कीर हे नाव वलयांकित आहे, सभोवताली वेढलेले आहे, परंतु ते मनावर सुद्धा कोरलेले आहे. कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिक मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी,
अशा सर्व माध्यमांतून लीलया संचार करणाऱ्या उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ आपल्या या इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाठ परिचयामध्ये पाहिलं की डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. तर मग रसास्वाद म्हणजे काय हे सर्वात आधी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आधी रसास्वाद, समीक्षा यांचा मराठी भाषेमध्ये आणि साहित्यामध्ये काय संबंध आहे हे सुद्धा आपण आधी जाणून घेऊया. तर आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली तर त्या आवडीचे निकष आणि आवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला पाहिजे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. आपण एखादा पदार्थ घरी आईने बनवला तर आपण म्हणत असतो की हा पदार्थ छान झाला किंवा या पदार्थामध्ये मीठ कमी झाले, साखर कमी झाले हे आपण सांगत असतो. तर मग ज्याप्रमाणे आपण पदार्थांमधील कमी किंवा जास्त काय झाले आहे हे सांगत असतो किंवा यामुळे चव वाढली किंवा यामुळे याची चव कमी झाली हे आपण सांगत असतो. तर असाच रसास्वाद आपल्याला साहित्यामध्ये सुद्धा पाहायचा असतो. मग हा साहित्यामधील रसास्वाद म्हणजे काय? इथे पदार्थांची मिठाचा खारटपणा, साखरेचा गोडवा अशा या गोष्टी इथे नाहीत. तर यातील गोडवा म्हणजे त्या गोष्टीमधील चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करणे म्हणजेच रसास्वाद होय. आणि आपल्याला या गोष्टी कशा प्रकारे आवडल्या, का आवडल्या, त्या किती आवडल्या, कोणत्या आवडल्या या सर्वांची एका बांधेसूदपणामध्ये मांडणी करणे म्हणजेच रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण करणे म्हणजेच समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची किंवा कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजेच त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. मग कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. तर ही मुद्दे कोणकोणती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, यातील पहिला मुद्दा आहे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. आता पुस्तकाचा वाङ्मय प्रकार म्हणजे काय की पुस्तक कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे, पुस्तकाचा विषय कोणता आहे, ह्या साऱ्या गोष्टी या वाङ्मय प्रकारामध्ये येत असतात. त्यानंतर पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. एखाद पुस्तक म्हटलं की त्यात कथा येते किंवा माहिती येते. मग ही माहिती एखाद्या व्यक्तीबद्दल असते किंवा एखाद्या जागेबद्दल असते. मग यातून आपल्याला व्यक्तिरेखा जर असेल एखादी त्यामध्ये दाखवण्यात आलेली तर या व्यक्तिरेखेचा स्वभाव कसा आहे किंवा त्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष गुण कोणते या सर्व गोष्टींची मांडणी या मुद्द्यामध्ये येते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. एखाद्या पुस्तकामध्ये जर एखादी व्यक्तिरेखा आपल्याला दाखवत असतील तर त्या व्यक्तिरेखेमध्ये तिच्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती वाचल्यानंतर सहज आपल्याला ती व्यक्तिरेखा लक्षात येते
की तिचे जे काही बारकावे आहेत ते कृत्रिमतेने टिपले आहेत, हे साऱ्या गोष्टींचा सारासार विचार यामध्ये येत असतो. यानंतर चौथा मुद्दा आहे, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? पुस्तकाचे कथानक जे आहे ते आकर्षक आहे की नाही, या साऱ्यांचा विचार यामध्ये येत असतो. त्यानंतर काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भाव सौंदर्य, विचार सौंदर्य व अर्थ सौंदर्य कशातून जाणवते? जर एखाद्या पुस्तकामध्ये कवितांचा संग्रह केला गेला असेल तर आपण त्या पुस्तकाला काव्यसंग्रह असे म्हणत असतो. मग या काव्यसंग्रहामध्ये कविता ज्या असतात त्या कवितांचे भाव सौंदर्य, विचार सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य कशातून जाणवते, या साऱ्यांचा विचार यामध्ये केला जातो. त्यानंतर 6वा मुद्दा आहे, लेखकाची भाषाशैली कशी आहे? लेखकाची भाषाशैली ही ग्रामीण आहे का शहरी आहे किंवा शुद्ध मराठी त्यामध्ये टिपली आहे, अशा साऱ्या गोष्टींचा यामध्ये विचार होत असतो. त्यानंतर 7वा मुद्दा आहे, पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? असे म्हटले जाते की जर एखाद्या कामाची सुरुवात जर चांगली झाली तर असे समजावे की ते काम अर्धे फत्ते झाले आहे. मग हे काम फत्ते होणे म्हणजेच पुस्तकाची जर सुरुवात एकदम चांगली असेल तर पुस्तक वाचक जो असतो तो पुस्तकाच्या शेवटपर्यंत वाचनाचा जो त्याला आनंद होत असतो, तो आनंदाने ते पुस्तक वाचन करत असतो. कारण का तर पुस्तकाची सुरुवात ही चांगली झाली आहे, आणि जर पुस्तकाची सुरुवात ही चांगली असेल, आकर्षक असेल, तर नक्कीच त्या पुस्तकाचा शेवट सुद्धा आकर्षक असतो. त्यानंतर 8वा मुद्दा आहे, पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? एखादं पुस्तक असेल किंवा एखादी कथा असेल तर यामधून आपल्याला जो बोध मिळत असतो, या बोधाचा आपल्या मनावर एकत्रित परिणाम होतो का? या सर्वांचा विचार यामध्ये केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये गोष्ट अरुणिमाची हा असा एक पाठ आहे जिथून आपल्याला एक जिद्दीची कहाणी तर माहिती होतेच, पण मात्र आपल्या मनाला एक जिद्द मिळते. नाही, जर अपंग असलेली अरुणिमा माउंट एव्हरेस्ट सर करू शकते तर आपण सर्व काही असून सुद्धा आपले काम किंवा आपले ध्येय मिळवण्यासाठी जी जिद्द असते ती जिद्द आपल्याला या अरुणिमापासून मिळते. मग अशा प्रकारे अनेक अशी पुस्तकं आहेत, अनेक कथा आहेत की त्यांपासून जो मिळणारा संदेश आहे त्या संदेशाचा, त्या उपदेशाचा आपल्या मनावर एकत्रितपणे चांगला परिणाम हा होतच असतो. मग हा परिणाम कोणता? या सर्व गोष्टींचा विचार करणे म्हणजेच या साहित्य कृतीचा किंवा कलाकृतीचा रसास्वाद घेणे होय. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या पाठाकडे वळूया. लेखिका म्हणतात, आज मी गिरिजा कीर यांच्या बाल साहित्याबद्दल लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. लेखिका म्हणतात की ज्याप्रमाणे गिरिजा कीर हे नाव वलयांकित असून सुद्धा हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला एक माणुसकीची किनार आहे. आणि अशा या थोर लेखिका, बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या लेखनामध्ये तोचपणाचा दोष अभावाने सुद्धा आपल्याला आढळत नाही, आणि हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. तर या गिरिजा कीर कोण हे आपण सर्वात आधी जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, या आहेत थोर बालसाहित्यिका गिरिजा कीर. गिरिजा कीर यांचा जन्म धारवाड, राज्य कर्नाटक येथे 5 फेब्रुवारी 1933 साली झाला. तर त्यांचा मृत्यू
मुंबई येथे 31 ऑक्टोबर 2019 साली झाला. त्यांचे कार्यक्षेत्र साहित्य प्रकारातले होते. त्या मराठी भाषेतील थोर लेखिका, बालसाहित्यिका आणि कथाकथनकार होत्या. त्यांनी अनेक कथा, कादंबरी लिहिल्या आहेत. सासरच्या उंबरठ्यावर, तू सावित्री हो, त्याचप्रमाणे जन्मठेप, फुलं फुलवणारा म्हातारा, दवबिंदू, कुणा नामदेवाची चित्तरकथा, गोष्ट सांगते ऐका, कोरीवलेनी, असं का घडलं, असे अनेक कथासंग्रह गिरिजा कीर यांचे प्रसिद्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलंच असेल की बालसाहित्यिका गिरिजा कीर हे स्थूल वाचन, रसास्वाद, समीक्षा, प्रकार, ओळख या पाठप्रकारातील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतोय त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पाटप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंखीची कहाणी, ए गेले गेले या नाटिका 9 ते 12 या वयासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. लेखिका म्हणतात की बालसाहित्यिका गिरिजा कीर यांची नाटुकली जर आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार आणि अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा गिरिजाबाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटत असत आणि ते प्रश्न म्हणजेच बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे लेखिकेने आपले लक्ष वेधले आहे. जसे इटुकली पिटुकली नाटुकली या संचामध्ये आमच्या आपल्या गप्पाटप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंखीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका या 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. लेखिका म्हणतात की मला या बालवर्गासाठी असलेल्या नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिकांचं विशेष महत्त्व वाटते ते. कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. विद्यार्थी मित्रांनो, पुण्यामध्ये रजनी परांजपे या बाल वर्गासाठी 9 ते 12 या वयोगटासाठी त्यांची साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात आणि त्यांच्या या अतिशय स्तुत्य अशा प्रयत्नाला गिरिजाबाईंची बालनाटके साथच देतात. पुण्यातील रजनी परांजपे यांचा डोअर स्टेप स्कूल यातील प्रकल्प जोडाक्षरांचा सराव, त्याचप्रमाणे रजनी परांजपे यांची शाळा तुमच्या दारी ह्या पुण्यामध्ये चालत असलेला प्रकल्प
आणि या प्रकल्पासाठी गिरिजाबाईंची जी बालनाटके आहेत, ही बालनाटके अत्यंत चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. लेखिका म्हणतात, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटते की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. लेखिकांनी इथे आवर्जून एका बालनाटिकेचा उल्लेख केला आहे, जिचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. या नाटिकेमध्ये सुजाता आणि सदानंद यांच्या घरामध्ये घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि लहान मुलांना मोठ्यांचे आई बाबा शेजारी किंवा घरातील इतर मोठ्या लोकांचे बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण मग हे बॉसिंग सांगणार कुणाला? आणि मग म्हणून त्या छोट्या बालकांना एक कल्पना सुचली आणि आपल्या या साऱ्या तक्रारींचा त्यांनी चक्क अर्ज लिहिला आणि तो सुद्धा ठेवला तो बाप्पा पुढे. आणि म्हणूनच या नाटिकेला नाव देण्यात आलं एक अर्ज आहे बाप्पा. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या इंग्रजी विषयामध्ये तुम्ही एक कविता शिकला आहात. त्या कवितेचं नाव आहे डबल स्टँडर्ड्स. इथे सुद्धा कशा प्रकारे छोटी मुलं आपली तक्रार करत आहेत. ते मोठ्यांना म्हणतात की तुम्ही असं केलं तर तुम्ही ठीक आहात, पण आम्ही चुकलो किंवा आमच्याकडनं चुकीने घडलं की मात्र आम्ही शिस्त तोडणारे आहोत, आम्ही आगाऊ मुलं आहोत. अशाही प्रकारची तक्रार त्या कवितेत सुद्धा केली आहे. आठवली की नाही ती कविता? देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू भाऊ विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात त्या प्रसंगात गंमत आली आहे. लेखिकेने या छोट्या बालकांची जी काही तक्रार होती ती आपल्याला सांगितली आहे. यात म्हटलं आहे की आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला हा खायला स्वातंत्र्य पाहिजे, आझादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. आणि मग कशा प्रकारे मधू भाऊ विनया ही मित्रमंडळी एकमेकांशी कशी भांडू लागतात त्या प्रसंगात जी गंमत आहे ती गंमत या नाटिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. विद्यार्थी मित्रांनो, बाल प्रेक्षकांची मने जिंकणे आणि पूर्ण नाटक असेपर्यंत किंवा ते नाटक सादर करेपर्यंत या प्रेक्षकांना खिळवून ठेवणे अत्यंत जिकिरीचं काम आहे, अत्यंत अवघड बाब आहे. पण मात्र गिरिजाबाईंनी ती लीलया पेलली आहे. गिरिजाबाईंनी सहजतेने ते काम फत्ते केलं आहे. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या
अन्य साहित्य कृतींकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाल मनावर जो संस्कार आपण रुजवत असतो तो संस्कार हा ते मोठे होईपर्यंत त्यांच्या मनावर खोलवर रुजलेला असतो. आणि ही बालकं ज्यावेळेस मोठी होतात त्यांना त्या संस्कार त्या चांगल्या मार्गावर चालण्याचा एक संदेश देत असतो. हा बोध त्यांच्या मनावर कायमस्वरूपी असतो. आणि म्हणून या लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडायला हवेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती पद्मभूषण ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत, ज्यातून आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूल्ये, संदेश आणि उपदेश मिळत असतो. आपल्यातली सामाजिक बांधिलकी कशा प्रकारे उभारत असावी आणि ही बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी जणू काही मुलांच्या हृदयाला साथ घातली आहे. गिरिजाबाई म्हणतात की थोरांनी केलेलं जे कार्य आहे ते पुढे नेणं, त्याचे दाखले आपल्या पुढच्या पिढींना देणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे. प्रत्येक चरित्रामध्ये त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, अशी शिकवण दिलेली आहे. विद्येचं महत्त्व त्यांनी या ओळींमध्ये थोडक्यात आपल्यासमोर मांडले आहे. इतकेच नाही तर प्राचीन काळी किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समकालीन जर आपण इतिहास पाहिला तर त्या काळामध्ये स्त्रीला फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच स्वातंत्र्य देण्यात आलेलं होतं. आणि मग अशा वेळी या स्त्रियांनी या साऱ्या गोष्टींमध्ये गुरफटू नये म्हणून सर्वात आधी त्यांनी मुलींसाठी शिक्षण देणं खूप गरजेचं आहे हे जाणलं. आणि या शिक्षणाची सुरुवात केली ते आपल्या घरापासूनच. आधी केले मग सांगितले, अशा या वृत्तीचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन पुण्यामध्ये त्यांनी 1948 साली पहिली शाळा काढली. या शाळेमधून स्त्री शिक्षणाचा पाया भारतामध्ये रोवला गेला. आणि म्हणून जर त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं नसतं किंवा स्त्रियांच्या शिक्षणाबद्दलचं जे महत्त्व त्यांनी जाणलं नसतं तर आज कदाचित महिला या खूप मागे राहिल्या असत्या. आजच्या या युगामध्ये ज्या महिला
प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक क्षेत्र हे उत्कृष्टरित्या सांभाळताना दिसत आहेत. या साऱ्या स्त्रीने, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीने आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता कामा नये आणि या स्त्रीला ते विसरता सुद्धा येणार नाही. लेखिका पुढे ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यातील प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर पुढे ते कार्य नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोसबारच्या कथा ऐकलेच असतील. ताराबाई मोडक ही शिक्षणव्रती स्त्री. या शिक्षणव्रती स्त्रीने कोसबार सारख्या आदिवासी भागामध्ये एक शिक्षणाचा वटवृक्ष उभारला आणि या वटवृक्षाला अधिक फुलवण्यासाठी ती शिक्षणाची जी धारा होती ती पुढे नेण्याचं काम केलं अनुताई वाघ यांनी. लेखिकांनी अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये कोसबारच्या अनुताई वाघ आणि पद्मभूषण ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रियांबद्दल वर्णन केले आहे. ताराबाई यांच्याबद्दल सांगताना लेखिका म्हणतात की माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. कारण ही जी मोठी माणसं असतात ती योग्य त्या हिऱ्याची योग्य प्रकारे पारख करतात आणि योग्य त्याच व्यक्तीला ती योग्य ते काम देत असतात. आणि मग ताराबाईंचं हे काम पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचं चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात की ज्या भागात आपल्याला काम करायचं आहे त्या भागातील मुलं शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातील जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं आणि ते शिक्षण त्यांना मिळताना त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्या मुलांना समजेल अशी भाषा वापरणं, त्यांना श्रद्धेनं त्यांना प्रेमानं शिकवणं, या साऱ्या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या आणि जन्मभर ते काम पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं की ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी जो शिक्षणाचा वटवृक्ष फुलवला आहे तो आहे कोसबाडला. कोसबाडच्या या प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर या भागामध्ये आदिवासी लोक राहत असतात आणि या आदिवासी लोक या शिक्षणापासून ते वंचित होते आणि या साऱ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनुताई वाघ यांनी खूप कामं केली. या मुलांना शिकती करणं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना त्यांच्याच भाषेमधून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजेल अशा गोष्टींनी त्यांना समजावून सांगितलं की शिक्षणाची ही गरज आपली कशा प्रकारे निकडीची आहे. त्यांना श्रद्धेनं प्रेमानं शिकवलं आणि
त्यांना कार्यानुभव शिकवताना त्यांना रोजगाराच्या संधीसुद्धा प्राप्त करून दिल्या. त्यामुळे शिक्षण हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, पण शिक्षणामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपले रोजंदारीचं साधनसुद्धा बनवू शकतो. आपलं उदरनिर्वाह भागवण्यासाठी आपण शिक्षणाचा वापर करू शकतो. हे सारं महत्त्व अनुताई वाघ यांनी तेथील तरुणांना समजावून सांगितले आणि जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी या कामामध्ये, या शिक्षणाच्या नदीरूपी प्रवाहामध्ये सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत. आणि ही मुलं पुढे आली तर नक्कीच ते अनुताईंचे खरे स्मारक ठरणार आहे. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं आणि म्हणूनच ते महान संत होत. विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा, संत हे नाव ऐकलं की आपल्या समोर एखादा महामुनी किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या खाली बसलेले महाराज आपल्याला आठवतात. पण मात्र हे संत गाडगेबाबा यांच्याकडे पाहिलं तर ते आपल्यासमोर सारसार चुकीचं ठरतं. कारण संत गाडगेबाबांनी सिद्ध करून दाखवले आहे की संतपद प्राप्त व्हायला कोणताही प्रकारचा चमत्कार करावा लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारची विभूती लावून, राख लावून ध्यानस्थ बसावी लागत नाही किंवा एखाद्या पहाडामध्ये साऱ्या गोष्टींचा त्याग करून जावे लागत नाही. तर आपण लोकांमध्ये राहून लोकजागृती करून लोकांना चांगल्या प्रकारचं एक समाज प्रबोधन आपण करू शकतो. आणि म्हणूनच अशा या महान संताने हे आपल्याला सिद्ध करून दाखवलं आहे. आणि म्हणूनच संत गाडगेबाबा यांना महान संत, स्वच्छतेचं स्मारक सुद्धा म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबांचा संदेश असा होता: भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध पंगू रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुणींचे लग्न, दुःखी व निराशांना हिम्मत, असा हा संदेश संत गाडगेबाबांनी दिला. आणि गोरगरीब आदिवासी मुलांना शिक्षण, बाप हो आपल्या मुलाले शिक्षण द्या, पैसे नाही म्हणालत तर जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकरी खा, बायकोले लुगडं कमी भावाचे घ्या, पण मुलाले शाळेत घातल्या विना राहू नका, असा संदेश संत गाडगेबाबांनी दिला. आणि या थोर महात्म्याने झाडूने परिसर आणि कीर्तनाने मने साफ केली, अशी ही गाडगे महाराजांची खरी ओळख आहे. मग शिक्षणाची महती तळागाळात रुजवणारा हा फक्त माणूसच नाही तर माणुसकी सुद्धा जोडणारा हा संत आहे. अशा या थोर संत गाडगेबाबा यांना माझा कोटी कोटी प्रणाम. दुःखाच्या अग्नीत होळकरून शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात: प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल लिहिताना लेखिका म्हणतात की दुःखाच्या अग्नीत होळकरून शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर. त्यांच्याबद्दल लिहिताना गिरिजाकीर म्हणतात: प्रजेला पुत्रवत मानून
पोटच्या मुलासारखं मानून अपार सुख देणाऱ्या, दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्या त्यांच्या जनतेपाठी उभ्या राहिल्या. त्यांचं मन हे नेहमी निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चारित्र्यातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे. अशा प्रकारे गिरिजा यांनी एक प्रत्येकारी संदेश मुलांना दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल आणि साधी आणि सोपी अशी त्यांच्या मनाला भिडणारी भाषा वापरून चरित्र लेखनाला एक नवीन आयाम दिला आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी, लहान मुलांसाठी विपुल कथा लिहिल्या आहेत. विपुल म्हणजे भरपूर, खूप. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचं डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरं वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. विद्यार्थी मित्रांनो, लेखिका म्हणतात, तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची. या कथेमध्ये मधू नावाचा एक गरीब मुलगा असतो आणि त्याची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचं डॉक्टर निदान करतात आणि निर्वाळाही देतात की ऑपरेशन करावं लागेल. मधू निरुपायाने एकाचे पाकिट मारतो. मधू गरीब असल्यामुळे त्याकडे पैसे नसतात आणि मग म्हणून कोणताही उपाय नाही म्हणून तो एकाचं पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. त्या पाकिटामध्ये तब्बल 2000 रुपये निघतात आणि त्या पैशांसोबत एक चिठ्ठी सुद्धा असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचे औषध पाणी नीट कर. मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता दिलेला असतो. या पत्राने मधूचे तर डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचं हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदररित्या इथे मधू आणि मधूच्या समोर आलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून तो कशा प्रकारे चुकीचा मार्ग पत्करतो, पण मात्र त्यामध्ये जी चिठ्ठी त्याला वाचायला मिळते ती चिठ्ठी वाचून त्याचं मन परिवर्तन होतं आणि मग ज्या व्यक्तीचे त्याने पैसे चोरले त्या व्यक्तीचा तो त्या दिलेल्या पत्त्यावरून शोध घेतो. परंतु मधू ज्यावेळेस त्या व्यक्तीला आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो आणि ते पैसे परत करतो, त्यावेळेस तो व्यक्ती ते पैसे परत घेत नाही. ते पैसे तो मधूला देतो आणि म्हणतो की हे पैसे मला आता काहीही उपयोगाचे नाहीत. आजच माझी आई गेल्याचे तार मला आली आहे, तर मी या पैशांचं तर काहीच करू शकत नाही. तेव्हा तू हे पैसे तुझ्या आईच्या उपचारासाठी वापर. मला माझी आई बरी झाल्याचेच असा आनंद मिळेल. हे मोठं मन
त्या मधूचं आणि त्या समोरच्या व्यक्तीचं कसं आहे हे दर्शन आपल्याला आश्चर्यचकित करत असते. विद्यार्थी मित्रांनो, ती व्यक्ती मधूच्या कबुलीवर भारावते आणि पुन्हा त्यांना ते पैसे परत करते. मधुसुद्धा आपल्या परिस्थितीपुढे हात टेकतो आणि ती चोरी करते. यातून हेच लक्षात येतं की मधूने चोरी केली, पण मात्र त्याला त्याच्या कृत्याची खूप वाईट वाटले. कृत्याची त्याला घृणता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. मग म्हणून त्याने ते पैसे परत केले. त्याने केलेल्या कामाची त्याने कबुली केली. पण मात्र समोरच्याची आई सुद्धा या जगात नव्हती, म्हणून तो पैसे ते मधूची परिस्थिती समजून घेत त्याला मोठ्या मनाने माफ करतो आणि ते त्याला पैसे परत देतो. असे या मोठ्या मनाचे दर्शन आपल्याला आश्चर्यचकित करणारे आहे. इथे नवीन शब्द आपल्याला ऐकायला आला असेल, तार. तर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस मोबाईल फोन नव्हते किंवा टेलिफोन नव्हते, त्या काळी पोस्टामार्फत तार पाठवण्यात येत असायचे. ज्याप्रमाणे आपण पत्र पाठवत असतो, पत्र जायला समोरच्याच्या पत्त्यावर ते पत्र जाण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. पण मात्र तार हा एक असा उपाय होता की ते लगेच समोरच्याच्या पत्त्यावर ते जात असायचं. लेखिका म्हणतात, फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बाल कादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बाल वाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. यडबंबू ढब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. लेखिका म्हणतात की बाल कादंबरी हे कथेच्या पुढले पाऊल आहे. गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट ही कथा खरोखरच ग्रेट आहे. यामध्ये जो नसत्या उद्योगामध्ये घडलेला झंप्या आहे तो बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. या कथेमध्ये आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण सुद्धा या कथेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे रंगले आहे. त्याचप्रमाणे यडबंबू ढब्बू ही बाल कादंबरी अतिशय मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नामध्ये असते. आणि मग या कथेतील ढब्बू आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो.
त्याच्या घरात ताईच्या साखरपुड्याचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात तर डब्बू हा प्रथमतः त्या मुलांना नाही म्हणतो आणि मग त्याला त्याची आई म्हणते की एक एक तुकडा देऊन टाक, त्यांना कुणाला दुःखी ठेवू नये. आणि मग हेच तो ध्यानात ठेवतो, लक्षात ठेवतो. आणि मग दुपारी सगळे वामकुक्षी घेत असताना, दुपारच्या वेळी आराम करत असताना, आईने जे ताट वह्यांना देण्यासाठी मिठाईचे जे ताट आणलेले असते तेच ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटून टाकतो. असा हा वाचकांना आवडावा असा हा भाग अतिशय गमतीशीरपणे या यडबंबू डब्बू या बालकादंबरीमध्ये मनोरंजकरित्या मांडलेला आहे. लेखिका म्हणतात की एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमला करानी देता किती घेशील तो करानी असे वाटते. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला लेखिकांचा आणि माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे स्थूल वाचन बाल साहित्यिका गिरिजा कीर डॉक्टर विजया वाड यांच्या बोलकी पाने या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आजचा हा पाठ? अतिशय सुंदर असा भाषेतील साहित्याचा रसास्वाद कशा प्रकारे आपण घ्यावा, ते वाचताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या, त्या कोणत्या गोष्टी जाणून घ्याव्या, ह्या साऱ्यांची माहिती आज आपल्याला मिळालेली आहे. तर आता आपण वळूया कृतीकडे, स्वाध्यायाकडे. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहे. ज्यामध्ये प्रकार आहे पहिला कथा आणि दुसरा आहे चरित्रे. कथा, यामध्ये त्यांनी कोणकोणत्या कथा लिहिल्या हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. त्याचप्रमाणे चरित्रे, अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा यांची चरित्रे जी काही आपल्यासमोर त्यांनी मांडली आहेत, या साऱ्यांची माहिती, या साऱ्यांची वैशिष्ट्ये आपल्याला तिथे लिहायची आहेत. त्याचप्रमाणे टीपासुद्धा लिहायच्या आहेत. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष आणि यडबंबू डब्बू या बालकादंबरीतील जो विनोद डब्बूने केला होता तो विनोद सुद्धा आपल्याला इथे लिहायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे स्वमत, तुमचा अभिप्राय स्पष्ट करायचा आहे की मधूचं कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. मधू आपल्या आईच्या उपचारासाठी पैसे चोरतो, परंतु ज्याचे पाकिट चोरतो त्याची आई सुद्धा आजारी असते हे कळल्यावर तो ते पैसे परत देण्यासाठी जातो. मग ही संवेदना त्याच्या मनामध्ये कशी झाली, ती संवेदना तुम्हाला कशी वाटली आणि हे याचं उत्तम उदाहरण का आहे, हे साऱ्या गोष्टी आपण या स्वमतामध्ये, या अभिप्रायामध्ये स्पष्ट करून लिहायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा अतिशय आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे कोणकोणते मुद्दे आहेत हे सारं आपल्या शब्दांमध्ये, तुमच्या शब्दांमध्ये स्पष्ट करायचं आहे. आणि इथे एक उपक्रम सुद्धा आहे. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका पाठाचा समीक्षेच्या किंवा रसास्वादाच्या पायऱ्यांच्या अनुषंगाने अभ्यास करा व त्याचे लेखन करा. हा उपक्रम तुम्हाला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण स्वाध्यायातून आपल्यातील एक लेखक नक्कीच दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर हे स्थूल वाचन अभ्यासले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यासाठी पुन्हा एकदा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आता आपण भेटूया पुन्हा पुढच्या पाठात.